कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। अंगणेवाडीत भराडी देवीची यात्रा, उद्या रंगणार देवीचा उत्सव। दर्शनासाठी विशेष रांगांची सोय, परिसरात कडक पोलीस बंदोबस्त। तुर्भे येथे वीज प्रकल्प मंजूर, कचऱ्यापासून होणार आता वीज निर्मिती। आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मोठे यश, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आता सुटणार। चिपळूणमध्ये भक्तिरंग सोहळ्याचा मोठा उत्साह, राजयोग धुरी यांचे सुश्राव्य गायन, रसिक प्रेक्षक सुरांच्या वर्षावात न्हाले। शास्त्रीय संगीताची रंगली अभूतपूर्व मैफिल। आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सन 2025 मधील पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे। उद्या 9 फेब्रुवारी रोजी ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। देवीच्या मंदिराभोवती आकर्षक सभामंडप आणि मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। भाविकांच्या दर्शनासाठी सुसज्ज अशा दर्शन रांगा उभारण्यात आलेल्या आहेत। या यात्रेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवरती परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाणार आहे। विशेष म्हणजे यात्रेच्या एक दिवस आधीच अनेक भाविकांनी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेण्यास सुरुवात केलेली आहे। संपूर्ण अंगणेवाडी परिसर आता भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला आहे। उद्या पहाटेपासूनच विधिवत पूजेला सुरुवात होणार असून प्रशासनाने भाविकांच्या सुविधेसाठी विशेष नियोजन केलेले आहे। यात्रेच्या निमित्ताने परिसरात मोठी बाजारपेठही सजलेली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे। मी लक्ष्मण कांदाळकर, मी मिरवणूक आलोय। माझे मित्रमंडळी सर्व आम्ही एकत्र दरवर्षी यात्रेला येतो, पण यावर्षी मुद्दा म्हणून मी आदल्या दिवशीच दर्शन घेतलं। आणि ही नवसाला पावणारी देवी आणि आमच्या प्रत्येक सुखदकाला हाकेला धावून येणारी ही देवी असा या भराडी देवीचा इथे हे प्रसिद्ध त्यासाठी आहे। आम्ही न चुकता दरवर्षी सर्व मित्रमंडळी सहपरिवार आम्ही देवीच्या दर्शनाला आवर्जून येतो आणि आम्हाला इथे आल्यावर एकदम प्रफुल्ल आणि बरं वाटतं। पूर्ण मनाचा याचा भार आणि हलका होतो आणि एकदम आनंदी वातावरणात देवीच्या याच्या प्रांगणात आम्ही राहतो आणि भावोत्सव साजरा करून पुन्हा मुंबईला जातो। गेल्या 3 वर्षापासून माझं हे 4थं वर्ष आहे। मी कंटिन्यू 4 वर्ष झाली येतोय। म्हणजे आम्ही मित्रमंडळी वगैरे यायचो वगैरे, आता पण मित्रमंडळ वगैरे आलेले आहेत, पण ते आपापल्या म्हणजे आता फ्रेश होतात। पण मी म्हटलं आपण फ्रेश झालं तर आपण जाऊन येऊया। आणि मी गेल्या 3 म्हणजे 4थं वर्ष मला इथे आल्याच्या नंतर म्हणजे जे मानसिक आणि शारीरिक जे समाधान वाटतं ना, ते आपण इतरही मंदिरामध्ये देवी देवांच्या जातो, पण हे फार वेगळंच आहे। फार वेगळं आहे, म्हणजे मनाला शांती देणाऱ्या आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या आणि खरोखर ती देवी करते आणि केलेल्या आहेत। मी सिद्धेश सावंत, राहणारा मीरा रोड। गेले 8 वर्ष झालं देवीच्या दर्शनाला इथे दरवर्षी आनंदाने भक्तिभावाने इकडे येतो। नवी मुंबईला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता मोठे यश आलेले आहे। तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महापालिका प्रशासन सज्ज झालेले आहे। शहरातील वाढती लोकसंख्या आणि दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या पाहता महापालिकेचा स्वतःचा स्वतंत्र वीज निर्मिती प्रकल्प असावा, यासाठी त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रही मागणी केली होती। लवकरच हा एकात्मिक प्रकल्प कार्यान्वित होणार असून यामुळे नवी मुंबईतील कचरा व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल। हा प्रकल्प केवळ पर्यावरणपूरकच नाही तर नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे। या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या शाश्वत विकासाला नक्कीच नवी दिशा मिळेल असा सार्थ विश्वास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला। या प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे, ज्या बिल्डिंगी तोडल्या जातात त्यांची जी हवेमुळे होणारं जे प्रदूषण आहे, धूळ आणि धूर वगैरे, तर त्यामुळे आपली नवी मुंबई तशी
स्वच्छ आणि सुंदर राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद होती. आपल्याला सर्वांना हे मी दिलेलं आहे पेपर, याच्यातून आपण वाचून अभ्यास करून पुन्हा आपण 2-4 दिवसानंतर परत भेटूया आणि या पद्धतीने कसं काम करता येईल ते आपण करूया. नव्या मुंबई शहराचं आरोग्य विशेष म्हणजे लहान मुलांचं, आज बघा कॅन्सरची पेशंट, लहान लहान मुलांना कॅन्सर व्हायला लागलाय, लहान लहान मुलांना टीबी, हृदयाचे रोग व्हायला लागलेत. हे कशामुळे? धुरामुळे आणि डस्टमुळे. आणि आज तुम्ही वाशिम बघा ना, सकाळी किती बिल्डिंगच्या अवतीभोवती डस्ट असते. काल अटल सेतूवरून जाताना मी ते डोंगर पाहिले, ते इतके प्रदूषणाने भरलेले होते की ते डोंगर आहेत तर समुद्र आहे काहीच कळत नव्हतं. तर अशा वेळी नवी मुंबईचं जीवन सुरक्षित आणि सुशिक्षित राहावं म्हणून आपण हा प्रकल्प आणलेला आहे. याच्यामुळे वीज निर्मिती तर होणार आहे आणि जो त्याचा कचरा आहे त्याचं विटा होऊन त्याचं वेगवेगळे प्रकल्प आपल्या नव्या मुंबईला कसे चांगले लागतील लोकांच्या जीवनासाठी ते करायचा प्रयत्न मी महानगरपालिकेच्या माध्यमातून करतोय. या महानगरपालिकेचे डॉक्टर कैलास शिंदेजी आयुक्त आहेत, त्यांनी अतिशय या प्रकल्पावर चांगला प्रस्ताव तयार केलेला आहे, शासनाला दिलेला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये नुकताच भक्तिरंग या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये आपल्या प्रगल्भ गायकीची छाप पाडणारा प्रतिभावान युवा कलाकार राजयोग धुरी याने आपल्या सुमधुर स्वरांनी उपस्थित चिपळूणकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. या भव्य कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आयोजन स्थानिक लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे यांचा मानस शिष्य असलेल्या राजयोग धुरी यांच्या भक्तिगीतांनी आणि दर्जेदार शास्त्रीय गायनाने जमलेले सर्व श्रोते भक्तिसागरात पूर्णपणे तृप्त झाले. या सांगीतिक कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यामुळे संपूर्ण सभागृह सुरांच्या वर्षावात न्हाऊन निघाले होते. या विशेष कार्यक्रमानंतर राजयोग धुरी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर आणि थेट संवाद साधलाय. चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये एक असा शो झाला ज्या शोला तुडुंब गर्दी होती आणि प्रेक्षकांनी एवढी दाद दिली की अक्षरशः कलाकार आणि जे प्रेक्षक होते ते मंत्रमुग्ध झाले. कारण कला सादर करणारे होते अजित कडकडे, पंडित अजित कडकडे यांचे शिष्य. आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूया. चिपळूणमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. कसं वाटलं चिपळूणमध्ये कार्यक्रम सादर केल्यावर? खूप छान वाटलं. लोक आता 1 वाजलाय आणि तरी पण पूर्ण ऑडिटोरियम भरलेला, त्यामुळे त्यांचं प्रेम, सर्व प्रतिसाद ऐकून आणि बघून खूप छान वाटलं. कलाकाराचं नाव आहे राजयोग धुरी. आज या ठिकाणी कार्यक्रम सादर करत असताना संपूर्ण प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध केल्यानंतर आज आपण त्याची पहिली प्रतिक्रिया घेतोय. अजित कडकडे यांचं शिष्य आणि एवढ्या कमी वयामध्ये हे जे साध्य केलेलं आहे, कसं जमलंय? देवाचा आशीर्वाद आहे, त्यामुळे जमलंय, त्यांच्यामुळे सर्व जमतंय. आणि रियाज चालूच असतो माझा, त्यामुळे येणार आहे मी त्या पॉईंटकडे की कशा प्रकारचा रियाज करावा लागतो. कारण या वयामध्ये एवढा चांगला आवाज, एवढी चांगली समज, एवढ्या चांगल्या हरकती भल्या भल्या मोठ्या गायकांना जे जमत नाही ते तुला जमलेलं आहे. कसं जमतं आणि कशा प्रकारचा रियाज करावा लागतो? मी असं ह्यासाठी काही वेगळा रियाज असा करत नाही. फक्त सकाळी उठल्यावर खर्जाचा रियाज, त्यानंतर संध्याकाळी 1 तास रियाज, बंदिश वगैरे राग वगैरे असतात ते गातो मी. बाकी असं काही वेगळा रियाज ह्या गाण्यांसाठी स्पेशली नाही करत. आतापर्यंत किती कार्यक्रम झालेले आहेत? मोजले नाहीत अजून. सोशल मीडियावर तुझे व्हिडिओज फार व्हायरल झालेले दिसतात. किती फॉलोअर्स आहेत आणि कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतो? आय गेस फेसबुकवर 98K आहेत आणि इन्स्टावर 94 पॉईंट कितीतरी आहेत, असे आहेत. यूट्यूबवर सुद्धा आहे, त्यामुळे आहेत. आज चिपळूणला आल्यानंतर एकंदरीत लायन्स क्लबच्या वतीने हा जो कार्यक्रम अरेंज झाला, काय वाटलं होतं बुकिंगच्या वेळेला आणि कार्यक्रम सादर केल्यानंतर काय वाटतं? बुकिंगच्या वेळेला खूप एक्साइटमेंट होतं, कारण की हा तिकीट शो होता, त्यामुळे लोक आली, पूर्ण ऑडिटोरियम भरलेला. त्यानंतर आता इथे सादर करून खूप छान वाटतंय. लोकांचा प्रतिसाद खूप छान होता. पुन्हा येण्यासाठी प्रेक्षकांनी विनंती केली तर नक्की येणार का? हो, शुअर बाय ना. आपल्याबरोबर आयोजक आहेत अमर शेट्टे, त्यांच्याकडे जाणून घेऊया कसं वाटलं. कारण लायन्स क्लबच्या वतीने आतापर्यंत तुम्ही सामाजिक कार्यक्रम अनेक राबवलेले होते. गायनाचा हा कार्यक्रम गेले 4 महिने प्रयत्न करतोय, पण राजयोगला वेळच नव्हता. म्हणजे महिन्याचे 30 दिवस आणि 45 प्रोग्राम.
मामा प्रवीण बांदकर यांचं खूप सहकार्य, जवळचे मित्र असल्यामुळे तयार झाले आणि आम्ही हा प्रयत्न केला. आम्हाला चिपळूणला राजीवला ऐकायचंच होतं आणि तो हट्ट केला आणि त्यासाठी त्यांनी राजीवनी मान्य केली विनंती माझी. त्यासाठी खूप खूप आभार. आत्तापर्यंत चिपळूणच्या ह्या सांस्कृतिक केंद्रामध्ये सुरू झाल्यापासून इथे महेश काळे येऊन गेले, राहुल देशपांडे येऊन गेले, स्वतः अजित कडकडे देखील यांचे गुरु येऊन गेले. मात्र आज राजयोग धुरीचं गायन ऐकल्यानंतर प्रेक्षकांना ह्या तिघांचीही आठवण झाली आणि ह्या तिघांनंतर पुढे हा आवाज आणि पुढे ही कला कशा प्रकारे टिकवली जाईल हा जर प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल तर त्याचं उत्तर आहे राजयोग धुरी. अशा प्रकारे आज या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन आणि राजयोग धुरीला पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन इथे थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सनिया दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र तसेच राज्यातील राजकारणावरती देखील परिणाम झाला. त्यांच्या मृत्यूआधी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणावरती चर्चा झाल्या असल्याची माहिती प्रसिद्ध माध्यमांवरती जोर धरून होती. आता देखील त्यांच्या मृत्यूनंतर या चर्चांना उधाण आलेले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता त्यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. कदाचित मग ते दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील. माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधान महोदयांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत, त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या संदर्भातला असेल. आम्ही योग्य वेळेला बसून त्यातला निर्णय नक्कीच करू. परंतु सुनेत्रा वहिनी या निर्णय घेतील का? म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी निर्णय प्रक्रिया असणार आहे की तुमच्या कोर कमिटीमध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल? एक असं आहे की आम्ही नेहमीच ज्या वेळेला 23ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतला. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा परिवार आहे. दादांचा परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे, परिवार म्हणजे राजकीय परिवार. अन्यथा याच विषयावर परत काहीतरी वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा कोणी प्रयत्न करीत. हा दादांचा राजकीय परिवार आहे, जो नेटाने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने, पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो, राजकीय इच्छाशक्ती, ही दादाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाच्या नंतर ज्या पद्धतीने दाखवली, जी जिद्द दाखवली आणि राज्यातल्या 13 कोटी जनतेने आम्हाला खेड शहरामध्ये प्रसिद्ध तीनबत्ती नाका रिक्षा चालक मालक संघ आणि व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 9 फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाच्या भव्य महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा भक्तिमय सोहळा तीनबत्ती नाका परिसरामध्ये संपन्न होणार असून सकाळपासूनच विविध धार्मिक विधींना सुरुवात होईल. कार्यक्रमाच्या नियोजनानुसार सकाळी 11 वाजल्यापासून पूजेला प्रारंभ होणार असून हा सोहळा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात भाविकांसाठी महाप्रसाद आणि तीर्थप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. आयोजकांनी खेड शहरातील आणि परिसरातील सर्व नागरिक, भाविक तसेच व्यापाऱ्यांनी या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहण्याच्या आग्रहाचे निमंत्रण दिलेले आहे. श्रद्धेचा हा जागर आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या या महापूजेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. मी सूर्यकांत कदम, तीनबत्ती नाका रिक्षा चालक मालक संघ व व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने आपणा सगळ्यांना निमंत्रित करतो की सोमवार 9 तारीख रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. त्याचप्रमाणे महाप्रसाद देखील आयोजित केलेला आहे. सत्यनारायणच्या महापूजेचं टायमिंग सकाळी 11 ते रात्री 11 आणि महाप्रसादाचं टायमिंग संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत ठेवलेलं आहे. तर आपण सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ देखील घ्यावा, त्याचबरोबर महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा ही तीनबत्ती नाका रिक्षा चालक मालक संघ व व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने नम्रतेची विनंती. त्याचबरोबर ही सत्यनारायणाची महापूजा व दहीहंडी उत्सव आम्ही 1988 सालापासून चालू केलेला आहे. ती अजून परंपरा आम्ही अजून आबादीमध्ये चालू ठेवलेली आहे. तरी सगळ्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ व महाप्रसाद लाभ घ्यावा ही सर्व भाविकांना नम्रतेची विनंती. ठिकाण तीनबत्ती नाका, खेड, नगरपालिकेच्या समोर. महाड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी अत्यंत उत्साहात मतदान पार पडले.
रायगड जिल्हा परिषदेच्या 5 जागांसाठी 13 उमेदवार तर पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. एकूण 22 मतदान केंद्रांवरती ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली असून सरासरी 67% मतदानाची नोंद झालेली आहे. किरकोळ बाचाबाची आणि काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मधील तांत्रिक बिघाड वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी पोपट ओमासे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवून चोख बंदोबस्त तैनात केला होता. आता सर्वच उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेले असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागलेले आहे. ही मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात सकाळी 8 वाजता सुरू होईल अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे. या निकालामुळे स्थानिक पातळीवरती कोणाचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील टाळसुरे गावामध्ये लोकशाहीचा एक अनोखा आणि प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उत्साहात मतदान सुरू असताना एका नववधूने आपल्या विवाहापूर्वीच मतदानाचा पवित्र हक्क बजावून सर्वांचे लक्ष वेधले आहे. वृषाली राजेश चोगले या नववधूने आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवशी नागरिक म्हणून असलेली आपली जबाबदारी विसरलेली नाहीये. लग्नाची मोठी लगबग सुरू असतानाच वृषालीने वेळेत थेट मतदान केंद्र गाठले आणि आपले अमूल्य मत नोंदवले. मतदान पूर्ण केल्यानंतरच ती लग्नाच्या बोहल्यावरती चढण्यासाठी रवाना झाली. लग्न आयुष्यात महत्त्वाचे असतेच, पण लोकशाही मजबूत करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असा संदेश तिने दिलाय. आजच्या युगात जिथे अनेक जण मतदानाबाबत उदासीन असतात तिथे वृषालीने जपलेली ही निष्ठा खरोखर कौतुकास्पद ठरलेली आहे. तिचा हा आदर्श तरुण मतदारांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून गावकऱ्यांनी तिचे मनापासून कौतुक केले आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 2 प्रभागांसाठी आणि पंचायत समितीच्या 4 गणांसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. या महत्त्वपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. विशेष म्हणजे दिव्यांग मतदारांनी मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने आपला मतदानाचा हक्क बजावलाय. प्रशासनाने दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याने ही प्रक्रिया सुलभ झाली. सकाळच्या सत्रामध्ये अनेक केंद्रांवरती मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र दुपारनंतर काही ठिकाणी मतदानाचा वेग काहीसा मंदावलेला पाहायला मिळाला. ग्रामीण भागामध्ये विशेषतः महिला मतदारांची उपस्थिती अत्यंत लक्षणीय ठरली. संपूर्ण तालुक्यात प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे कोणताही अनुचित घटना न घडता मतदान शांततेत पूर्ण झाले. दिग्गज उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतपेटीमध्ये सुरक्षितरित्या बंद झाले असून मतदारांचा नेमका कौल कोणाला मिळतो याकडे आता सर्वच राजकीय वर्तुळामध्ये लक्ष लागलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र अनेक मतदान केंद्रांवरती ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. विशेषतः राजापूर, चिपळूण, खेड आणि रत्नागिरी शहरामध्ये ईव्हीएम बिघाडाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तांत्रिक कारणांमुळे मतदानाची प्रक्रिया तासनतास रखडल्याने मतदारांना नाहक मनस्ताप देखील सहन करावा लागला होता. या गोंधळामुळे उमेदवार आणि मतदार प्रशासनावरती चांगलेच संतापलेले होते. मध्य प्रदेशातून आणलेल्या या मशीन आमच्या माथी का मारल्या असा संतप्त सवाल देखील विचारला जात होता. प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव असल्याने अनेक नागरिक मतदान न करताच घरी परतले. निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या दिवशी अशा गंभीर चुका झाल्यामुळे लोकशाहीच्या या महोत्सवाला गालबोट लागले आहे. काय सांगाल म्हणजे याचा किती नाकर्तेपणा आहे सरकारचा. कारण निवडणूक आयोग यांनी विचार करायला हवा होता. सकाळी 7:30 मतदान चालू झालं आणि 7:35 मशीन माझ्या विभागातली पहिली बंद पडली. ते याला काय म्हणायचं. हा गलतानपणा आहे ना निवडणूक आयोगाचा. आपण कुठल्या विभागातून उमेदवारी घेतली साहेब? मी 53 जुवाटीमधून राजापूर तालुका 53 जुवाटी या मतदारसंघातून जिल्हा परिषदसाठी मी उमेदवारी घेतलेली आहे. आणि माझ्या एकंदरीत जिल्हा परिषद गटामध्ये आज जवळजवळ 15 ते 16 ठिकाणी या मशिनी 1-2 तास बंद पडून खोळंबा झाला मतदारांचा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन 2025 मधील पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेमध्ये गुन्हेगारी नियंत्रण, तपासातील कार्यक्षमता, सायबर गुन्ह्यांवरील कारवाई, अंमली पदार्थांविरोधात मोहिमा आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. गेल्या वर्षभरात नोंदवलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी सुमारे 80% गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महिलांविरुद्धचे गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि मालमत्ता गुन्ह्यांच्या उकल दरात लक्षणीय वाढ झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले. सायबर गुन्ह्यांवरती नियंत्रणासाठी विशेष पथक, सायबर हेल्पलाईन आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही नेटवर्क, डॅशबोर्ड प्रणाली, फॉरेन्सिक व्हॅन आणि डिजिटल हेल्पलाईनमुळे पोलीस सेवांची कार्यक्षमता वाढलेली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठा, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख पोलिसिंगवर पुढेही भर दिला जाईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. गेल्या 3 वर्षांपासून आपण बघतोय की आपण जवळजवळ 1500-1600 आफ्रिकन नॅशनल्सवर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, नार्कोटिक्सची कारवाई केलेली आहे. या व्यतिरिक्त एक मोठी पंजाबी गँग पकडलेली आहे. हायड्रोपोनिक गांजामध्ये जी इंटरनॅशनल गँग या ठिकाणी ऑपरेट होत होती नवीन चिंचकरची, ती सुद्धा आपण या ठिकाणी पकडलेली आहे. आणि ऍब्सोल्युटली 0 टॉलरन्सच्या अंडर आपण ह्या सर्व गोष्टी नार्कोटिक्स संदर्भामध्ये आपण केलेल्या आहेत. पोलीस स्टेशन्समध्ये सुद्धा आपण एक विशेष स्क्वॉडची निर्मिती केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेन्सिटाईज केलेलं आहे. लोकांना सुद्धा सजग करण्याचा प्रयत्न करतोय आपण. त्यांना हेल्पलाईन सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून कुठल्याही स्वरूपाची नार्कोटिक संदर्भातली माहिती, मदत त्यांना हवी असेल तर ते आम्हाला संपर्क साधू शकतात. सर, लहान मुलं गायब होण्याचं प्रमाण आपल्याला सेन्सिटिव्ह थोडा विषय झालाय, त्याच्याबद्दल जर डिटेल. इन्सिडेंटली गेल्या 3 वर्षांमध्ये जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याकडे लहान मुलं आणि मुली आणि वयस्क पुरुष आणि स्त्रिया ह्या मिसिंग होतात. किडनॅपिंगच्या केसेस कायद्याप्रमाणे दाखल होतात. पण गेल्या 3 वर्षभरामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 95% च्या वर हे सर्व डिटेक्शन झालेले आहेत. सर्व मिसिंग चिल्ड्रन आणि मुलं आणि मुली ह्या आपल्याला मिळून आलेल्या आहेत. आणि त्यांचं विश्लेषण केलं असता आपल्याला असं निदर्शनास आलंय की घरात आई वडिलांसोबत काहीतरी टोचून बोललं म्हणून निघून गेलेत किंवा कोणी परिचित मुलासोबत बाहेर गेलेले आहेत. अशा स्वरूपाचीच बेसिकली आपल्याला त्याचं विश्लेषण मिळालेलं आहे. कुठल्याही स्वरूपाची गँग जी आपल्याला भीती असते की कुठली गँग अशा प्रकारे ऑपरेट होते आहे का, ज्याच्यामध्ये लहान मुलांना ट्रॅफिकिंगमध्ये म्हणजे प्रॉस्टिट्यूशनमध्ये किंवा बेगिंगसाठी पुश करते आहे का, तर तशा स्वरूपाचं आपल्याला कुठेही गेल्या 3 वर्षाच्या डेटामध्ये आपल्याला आढळून आलेलं नाहीये. तरी सुद्धा पोलीस नेहमी तत्पर राहून कुठल्याही स्वरूपाचं जर मिसिंग असेल तर त्याला ऑपरेशन मुस्कान तहत आणि अदरवाईज तत्काळ त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.